हाय हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं वैशाली व्लॉग चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आनंदीच राहा। तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। पहिला म्हटलं जरा बाहेर जाऊन आपल्या किचन गार्डनमध्ये भेट द्यावी। तर इथे फुले आलेली आहेत। हे पारिजातकाचं आहे आणि हे मंदाकिनीचं आहे। एक सुंदर गुलाबाचं फूल सुद्धा फुललेलं आहे। मिस्टरांना लगेच म्हटलं आज आबोली रंगाचा आहे, ॲक्च्युली यामध्ये येलो दिसत आहे ते। आणि इकडे आपली नेहमीचीच झाडे आहेत। तिथे आज मोगरा सुद्धा 2-3 प्रकारचे फुललेले आहेत फुले। ओके, यामध्ये सुद्धा 2-3 फुलं उमललेली आहेत। तर छान असं मस्त बागेमध्ये फेरफटका मारतानाच मला कमळ उमललेले सुद्धा दिसले। 3-4 कमळ उमललेली आहेत। बघूया दुपारी आणि उमलतात। इकडे बघा हे आळूच्या पानाचं आहे आणि इकडे अजून एक उमललेला आहे बघा, जास्वंदाचं आहे हे। हा जास्वंदाचीच एक जात आहे, छोटा जास्वंद बोलतो आम्ही याला, वेगळा कलरचा आहे। मी दुपारचा वेळ कसा घालवते बघा, मी मोबाईलवर कोणतीही रील किंवा कोणताही कंटेंट कंझ्युम करत नाही। मला नॉलेजेबल कंटेंटच यूज करायचा असतो मोबाईलवरती, तेच मी बघत असते। तर माझा दुपारचा वेळ हा, मी एक कोर्स जॉईन केलेला आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा, आणि माझा अगोदर ग्राफिक डिझायनिंगचा सुद्धा कोर्स झालेला आहे। सोबतच त्याला कॉम्प्लिमेंट करणारा हा कोर्स असल्यामुळे लगेचच मी ॲडमिशन घेतलं आणि कोर्स जॉईन केला। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत क्लासचे, ते आज मॅडमांनी लिंक सोडली होती, त्यामुळे मी तो कोर्स जॉईन केलेला आहे। दुपारचा तास होता, ही दुपारची 3ची वेळ आहे। सगळी कामे आवरून सकाळची मी ह्या क्लासला बसते, कारण दुपारचा वेळ हा मला झोपण्यात किंवा इतर काय एंटरटेनमेंट करण्यात आवडत नाही। नेहमीच स्त्रीने घरच्या कामाबरोबर टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे असं नेहमीच मला वाटतं। त्यामुळे मी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड जो काय कॉन्टेंट असतो यूट्यूबवरती तो कंझ्युम करतच असते। नॉलेजेबल शक्यतो कंटेंटच कंझ्युम करावा असं मला वाटतं। आपला दुपारचा वेळ कोणत्याही प्रकारे वाया न घालवता जास्तीत जास्त नॉलेज जेवढं घेता येईल तेवढं घेत असते। सकाळी बघा, आज आता सकाळी उठले, चहा केले, मुलांना वांग चपाती सुद्धा केलं, भात केला, दूध भात खातो म्हटली मुलं, कारण सर्वजण आजारी आहेत। मला जरासा घसा दुखतोय इतकंच नाही, ते सर्वजण आजारी, म्हणजे तिघच्या तिघं घरातली व्यक्ती आजारी आहेत। त्यांना बघून मला पण आजारपण आल्यासारखं वाटत होतं। तर तिघे आजारी म्हणजे घर सगळंच आजारी असं वाटायला लागलं सकाळपासून। कोणत्याही प्रकारचा जीव करमेनासा झाला, काय करू काय नाही ते सुचेच ना। शेवटी मी माझी करायची ती कामं सर्व आटपली आणि मी माझ्या कामाला लागले। तिघजण झोपतात, उठतात, औषध खातात, जेवण बनवलेलं खातात। मिस्टरांचा काय आज उपवास असल्यामुळे त्यांना शाबू करून दिला। मुलं जेवली। 10वीचा मुलगा तो क्लास करून आला, त्याने जेवला दुपारी येऊन, आणि सकाळी पण जेवला होता, गोळ्या खाऊन गेला होता। त्याला झोप आल्यामुळे तोही झोपून गेला। मी काय आपली बघा, आपलं काम भलं मी भलं असंच नेहमी माझं असतं। मी माझ्या कामात माझा वेळ गुंतवून घेत असते। आता आजारी आहे म्हटल्यावर सगळ्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारीच आहे, त्यामुळे कुणालाही काही बोलून चालत नाही। शेवटी आपलं काम आणि आपण हेच राहतं। तर बघा, त्यानंतर मी दुपारी झाल्यानंतर 4 वाजता मिस्टरांना आणि मला चहा करून गवती चहा पिला। थोडं आलं सुद्धा काटलं, कारण आजारी होते, घसा दुखत होता, म्हणून म्हटलं जरा आल्या आणि हळद आणि तुळस आणि आपलं गवती चहा घालून मी चहा घेतला दोघांनी, आणि मुलाने उठून दूध पिलं, आणि म्हटलं आता जरा भांडी घासायला बसूया। थोडीफार पडली होती, म्हणजे जेवण करायला बरं म्हणून म्हटलं आता भांडीच घासून घेते। आणि राहिलेला वेळ म्हणजे भांडी घासून घेतली आणि लगेचच मी काय केलं, माझ्या बहिणीची वास्तुशांती आलेली आहे, त्यामुळे तिला वास्तुशांतीसाठी एक इन्व्हिटेशन कार्ड बनवून हवं होतं। ते कार्ड बनवायला मी लगेच घेतलं, आणि तिला सिंपलमध्येच हवं होतं कार्ड ते। आणि जरी माझी बहीण असली तरी तिनं लगेच पेमेंट केलं, कोणतीही तक्रार न करता
मी काय चार्जेस सांगितले नव्हते, तिने इतरांशी विचारूनच तिनं दिलेले आहेत, त्यामुळे ती पण खुश. मी माझा पण टाईमपास म्हणजे टाईमपास असं म्हणता येणार नाही, माझा पण वेळ म्हणजे माझी क्रिएटिव्हिटी त्यामध्ये पूर्णतः घालून मी ती डिझाईन बनवत असते. कोणाचंही काम असलं तरी 100% माझ्याकडून देण्याचा मी प्रयत्न करतच असते, नेहमीच माझा तो प्रयत्न असतो. आणि अशा प्रकारे तिला तिचं कार्ड देखील आवडलं, लगेच पेमेंटसुद्धा केलं, ती खुश झाली आहे. आता वास्तूक आहे 23-24ला, तेव्हा आम्ही ते जाणार कोल्हापूरला तिच्याकडे. आणि बघा वास्तुक शांतीचे सुद्धा व्हिडिओ छान येतील, ते नेहमी बघायला विसरू नका. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी. सर्वप्रथम कणिक मळून घेणार एकदम सुपरफास्टमध्ये. लगेच तांदूळ आणि डाळ धुवून डाळीसाठी ठेवणार, आपल्या आमटीसाठी डाळ ठेवणार, लगेच भात पण ठेवणार. आणि लसूण थोडा सोलणार आहे, कारण वाटण घालणार आहे आलं लसूण टोमॅटोचं आणि खोबऱ्याचं आपल्या आमटीमध्ये. त्याच्यासाठी लसूणला थोडासा बुरशी आली होती म्हणून धुवून घेतला लसूण. टोमॅटो लगेच चिरून त्याचे काप केले आणि खोबऱ्याचे सुद्धा केले आणि वाटणसुद्धा लगेच केलं आणि फोडणीसुद्धा मारली आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याची, जिरं मोहरी हिंग. आणि ही मेथीची भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आमटी भात आणि भाजी ही भांडीसुद्धा घासून झालेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. माझे व्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि एक लाईक जरूर करा मला मोटिवेशनसाठी. ओके, थँक्यू सो मच.